हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. आणि पावसाळी वातावरण आणि एक्झाम चालू आहेत. गणपतीच्या आधी नेहमी स्कूलमध्ये एक्झाम असतात, तर घरातलं थोडं वातावरण सिरियस आहे. स्वराला ड्रॉप करून आले स्कूलमध्ये. आणि आजचा व्लॉग पण खूपच स्पेशल आहे. पुढे का स्पेशल आहे तुम्हाला समजणार. तर चला, माझी तर रक्षाबंधनची शॉपिंग झालेली आहे आणि स्वराला सोडून आले. तर घरी आल्यानंतर पार्सलवाला आला आणि माझं पार्सल मला रक्षाबंधनचं मिळालं. तर चला, इकडे मी आधीच तयारी करून ठेवते सगळ्या गोष्टींची, कोणत्या सणाला, कोणत्या कार्यक्रमाला काय घालायचं. तर रक्षाबंधन म्हटल्यानंतर मी दरवेळेला रक्षाबंधनला साडी वगैरे अशी काही नेसत नाही, ड्रेसच घालते. तर पार्सल आलं, पण मला खूपच गडबड होती. कालच्या दिवशी मला जायचं होतं दीदीच्या घरी कार्यक्रम आहे. अगदी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल काय काय कुठे चालले आहे. तर म्हटलं आता हा मी ट्राय करणार नव्हते, फक्त लावून बघत होते. खूप छान असा अनारकली एक नंबर सिल्कमध्ये आला होता आणि प्राईस तर एक नंबर 500 550च्या प्राईजमध्ये हा ड्रेस मला मिळालेला आहे. तर चला, क्वालिटी एक नंबर. कलर खूप वेगळा आहे, ते वेगळा दिसतोय, पण राणी कलर असा आहे त्याचा, सुंदर असा गुलाबी राणी कलर, रेड आणि पिंक असा मिक्सच कलर आहे. ह्याच्यामध्ये थोडासा लाईट कलर दिसतोय. पण गडबडच खूप होती मला कालच्या दिवशी. मला जायचं आहे दीदीच्या घरी, कार्यक्रम आहे. तरी सुद्धा म्हटलं पार्सल तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण रक्षाबंधनला तुम्हीही अशा प्रकारे ड्रेस वगैरे घेणार असाल तर तुम्हाला हेल्प होईल. आणि तुम्हाला नक्की हा ड्रेस घ्यायचा असेल तर लिंक म्हणून नक्की तुम्ही मेसेज करा. एक नंबर क्वालिटी प्रोडक्ट होतं, मला तर खूप आवडलं. फक्त साईज मी एम साईज थोडी मला मोठी होत होती, तर मी साईज एक्सचेंज करणार आहे. ओढणी खूप मोठी आहे, एक नंबर. आता ही मधून फोल्ड केलेली आहे तर सुद्धा बघू शकताय, पण ड्रेस क्वालिटी. तर चला, का गडबड होती आता इथून पुढे तुम्हाला सांगते. काल होता श्रावणमधील मस्त असा गुरुवार. तर दीदीच्या आता घराचं बांधकाम तुम्हाला मी मागच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलंच आहे. मी चौकटीच्या वेळेला गारवा घेऊन गेले होते ना, तेव्हा बांधकाम चालू होतं. तर आता घराचं काम झालेलं आहे, अजून थोडंसं शिल्लक आहे, म्हणून मी पूर्ण प्रॉपर घर दाखवलेलं नाही आहे. पण काल होतं मस्तपैकी होम हवनची पूजा होती. तर मी तिकडे आता आदू स्कूलवरून आल्यानंतर गेले आणि चला, तर इकडे आता त्यांची पूजा वगैरे चालू होती. मस्त असं घराची टूर मी देणार आहे. रविवारी आहे त्यांची सत्यनारायणची पूजा, तेव्हा थोडंसं हिचं दीदीचं फर्निचर पण यायचं राहिले. तर फर्निचर पण आम्ही बघून आलो. अगदी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला, त्यानंतर आता इकडे छान खूप सुंदर अशी पूजा मांडली होती, एक नंबर पूजा मांडली होती. तर मी गेले थोडा वेळ. आता इकडे पूजा संपतच आली होती. तर मागच्या अगदी 2 वर्षापासून घराचं बांधकाम चालू होतं. 2 ते दीड वर्ष झाले असेल. एरिया खूप घराचा मोठा आहे आणि दोन्ही साईडला दीदी आणि दीदीच्या जाऊबाईंच्या मध्ये हे घर आहे. दोन्ही साईडला असं 2 BHK 2 BHK असे आहेत. खाली मोठं पार्किंग आहे. रविवारी पूर्ण डिटेल्समध्ये दाखवते. तर गेले, इकडे मी गाडीवरून गेले होते. थोडासा बारीक पाऊस होता आमच्याकडे, त्यामुळे म्हटलं तर साडी वगैरे काय वेअर करायला नको, आणि गाडीवरून थोडंसं अंतर जास्त असल्यामुळं म्हटलं चला. आणि आज कोण जास्त पाहुणे सुद्धा नव्हते, फक्त घरची लोकं होती आणि मला एक इन्व्हाइट केलं होतं आणि दीदीच्या नंदूबाईंना. तर त्या गारवा घेऊन येणार होत्या, त्यामुळे दीदीची नंदूबाई आणि मी, फक्त आम्ही दोघीच होतो. आणि दीदीच्या 2 नंदूबाई, एक मावस नंदूबाई आणि एक सख्या नंदूबाई, अशा कोल्हापूरमध्येच आहेत, त्यामुळे कोल्हापूरमधल्याच लोकांना फक्त बोलवलं होतं. पूजेला सगळी नंतर रविवारी पाहुणे येणार आहेत. तर हे सगळे मेंबर्स, दीदीच्या जाऊबाईच्या ह्या 2 मुली, हा मुलगा, आणखीन ही आमची सिया, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी तिला बघता. आणि आमच्या इकडे हा कार्टून बघू शकताय. ह्याच्यावरती लक्ष ठेवायला एक माणूस ठेवला होता, म्हणजे त्यांचे आजोबा होते, काका होते. पुढे अजून इकडे अशी जो पुढे गॅलरी तुम्हाला छोटासा टेरेस दिसतो ना, तिकडे अजून एक काच लावणार आहेत आणि ती लावली नव्हती. ते काम उद्या करणार आहेत. तरी सुद्धा हा सारखा तिकडे जात होता आणि गाणी लावली होती मोबाईलवरती, तर भरपूर डान्स करत होता. तर दीदीच्या नंदूबाई पण कोल्हापूरमध्येच आहेत. त्याने असा छान गारवा आणला होता, एक नंबर. वडी, कढी, त्यानंतर मुगाची उसळ, कटाची आमटी, दूध. बघू शकता गारवाचे पदार्थ तुम्हाला माहीतच आहेत काय काय असतात. मस्त असा गारव्यावरती तवा मारल्यानंतर थोडा वेळ मस्त इकडे गॅलरीमध्ये बसलो सगळे निवांत. तर हे हॉस्पिटल गुरुप्रसाद हॉस्पिटल बघून घ्या, तुम्हाला अगदी दीदीच्या घरासमोर आहे, कारण इथे माझी फर्स्ट डिलिव्हरी झाली होती, म्हणजे स्वराव झाली होती या हॉस्पिटलमध्ये. स्वराचं हे काय म्हणतात त्याला,
जन्मस्थळ आहे. तर जे आता घर बांधलेलं आहे ना, तिथं खूप मोठासा वाडा होता आधी. तो वाडा पण होता. तिथं घर बांधलेलं आहे आणि तिथं त्या हॉस्पिटलमध्ये माझी स्वरा झाली होती. तर चला, त्यानंतर थोडंसं रिलॅक्स केलं आणि मग दुपारी इकडेच आम्ही पन्हाळा रोडला गेलेलो आहोत. इकडे दीदीनं फर्निचरचं थोडं बुकिंग केलं होतं. म्हणजे आधी टीव्हीचं कपाट तिनं बुकिंग केलं होतं. मग तिच्यासाठी सोफा बघायला गेलेलो आहोत. आता सोफ्याचे पण कुठे कुठे गेलो होतो. 2-3 ठिकाणी गेलो होतो आम्ही. ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. पण चला, इकडे गेलेलो आहोत पन्हाळा रोडला, आंबेवाडी इकडे ह्या गावाकडे. एक नंबर सोनाई फर्निचर म्हणून आहे. काय क्वालिटी होते. आम्हाला तर तिथे एक सोफा इतका आवडलं ना, त्याचे मी खूप व्हिडिओज घेतले आणि तुम्हाला पण दाखवते. एक नंबर व्हरायटी आहेत. मटेरियल क्वालिटी जबरदस्त होती आणि रेंज पण खूप छान आहे इकडे. तर तुम्हालाही नवीन तुम्ही घर बांधत असेल किंवा काही घ्यायचं असेल फर्निचर, नक्की इकडे ॲड्रेस दाखवलेला आहे, ह्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. फर्निचर क्वालिटी होतं. तर दीदीला इकडे आम्ही सोफा बघण्यासाठी गेलो होतो. तिनं टीव्हीचं कपाट ऑलरेडी इकडे ऑर्डर दिली होती 8 दिवसापूर्वी. फक्त आता सोफा चॉईस करायचा राहिला होता. तर चला, खूप मोठं हे मॉल आहे हा. म्हणजे अगदी सामान्य लोकांना परवडेल असे इकडे दर आहेत. एवढे काय हाय लेवलचे दर नाही आहेत. आणि जबरदस्त एकापेक्षा एक व्हरायटी आहे. डायनिंग टेबल, सोफा, कपाट, बेड, सगळं सगळं सगळं. ॲड्रेसचा नक्की स्क्रीनशॉट मारून घेऊन तुम्ही जाऊ शकताय तिकडे. तर चला, दीदीसाठी इकडे आता फायनली आता वास्तुशांती आहे अगदी 4 दिवसावरती आणि आम्ही मस्त दोघींनी एकमेकीच्या चॉईसने सोफा चॉईस केलेला आहे. कोणता आहे, कोणता घेतला, रविवारी नक्की येणार आहे पूजेच्या दिवशी, तुम्हाला दिसेलच. पण इकडे मला इतके इतके भारी सोपे आवडले होते ना, आम्ही सगळ्याचे व्हिडिओज घेतले, जेणेकरून मला जेव्हा नवीन घ्यायचा असेल ना, तेव्हा मी इथूनच घेईन. तर चला, एक नंबर असा आम्ही दोघींनी चॉईस केला सोफा. आधी 2 ठिकाणी गेलो होतो, तिथे एवढ्या व्हरायटी नव्हत्या, पण इथे इतक्या व्हरायटी होत्या ना, भरपूर, एकापेक्षा एक व्हरायटी. सगळे नवीन नवीन असे पीस होते. तर मला हा खूप आवडलेला आहे. एक नंबर जबरदस्त मला आवडलेला आहे. तर असा होता माझा कालचा दिवस. दीदीच्या घराची छान अशी होमची पूजा. त्यानंतर इकडे आम्ही सोफा खरेदीसाठी गेलो. सोफा फायनल केला. रविवारी तुम्हाला सोफा बघायला मिळेल. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.